राज्य सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात एक GR काढलेला आहे आणि या GRच्या संदर्भात राज्यभर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत। ओबीसी समाजही संभ्रमात आहे आणि मराठा समाज सुद्धा काही संभ्रमात आहे। यामध्ये फक्त दोन लोक महत्वाचे आहेत, एक म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि दुसरे ओबीसीचे नेते असलेले छगनराव भुजबळ। या दोघांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत, दोघांची बॉडी लँग्वेज काय आहे, यावरूनच या GR मध्ये किती ताकद आणि किती दम आहे हे आपल्या लक्षात येत आहे। दुसरा भाग असा आहे की मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या या GRच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत का, तर जरांगे पाटील म्हणतात की मी समाधानी आहे, GR निघालाय आणि जे आजपर्यंत आम्हाला कधी अपेक्षित वाटत नव्हतं ते मात्र या GRच्या माध्यमातून झालेले, मराठा समाज हा आरक्षणामध्ये गेलेला आहे। दुसरीकडे ओबीसी काही नेते आहेत ते स्पष्टपणे सांगतायत की मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसलीत। काही मराठा कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, अभ्यासक आहेत, तेही सांगतायत की हा जो GR आलाय यामधून मराठ्यांना काहीही फायदा होणार नाही, जरांगे पाटलांच्या तोंडाला सरकारनं पानं पुसली आहेत। परंतु ओबीसीचे नेते असलेले छगनराव भुजबळ हे मात्र सांगतायत की जरांगे पाटलांना जो काही GR राज्य सरकारनं दिलाय यामुळे ओबीसीच्या आरक्षणावर गदा येणार आहे, मोठं नुकसान ओबीसीचं होणार आहे, म्हणजे आमचं मोठं नुकसान होणार आहे हे ते स्पष्टपणे सांगतायत। दुसरा भाग असा आहे की याच ठिकाणी धनगर समाजाचे नेते असलेले लक्ष्मण हाके हे सुद्धा स्पष्टपणे आणि आक्रमकपणे सांगतायत की या GR मुळे ओबीसी प्रवर्गाचं खूप मोठं नुकसान होतंय, आमचं आरक्षण संपलंय